जय श्रीकृष्ण मंडळी. आज आहे आपला दिवस 6वा किंवा लेक्चर 6. आपण भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहे. एका लेक्चरमध्ये आपण स्पेशल गोष्टी दिलेल्या आहे. आज आहे आपलं द्वीपकल्पीय पठार, म्हणजे भारतामध्ये जे पठार आहेत ते. आता मला एक गोष्ट तुम्ही मग सांगा, पर्वत आणि पठारामध्ये काय फरक आहे? काय फरक असू शकतो पर्वत आणि पठारमध्ये? यांची उंची सारखी असते, त्यांची उंची सारखी असते, काय सांगा सांगा. पठार त्याच्या नावातच आहे. पठार म्हणजे काय, त्याची जी टॉप असतो, टॉप कसा असतो तो प्लेन एकदम सपाट, आणि पर्वताला जो टॉप असतो त्याला काय म्हणतो आपण? पीक. इंग्लिशमध्ये शिखर, सॉरी उलट झालंय ना, मराठीमध्ये पीक, अरे मराठीमध्ये शिखर, इंग्लिशमध्ये पीक म्हणतो. आणि भारतातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट. रिवाइज करत चालायचं आपल्याला. जर जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट, सॉरी भारतातलं K2, आणि संपूर्ण भारतातलं विचारलं तर कांचनजंगा. उंची माहिती माउंट एव्हरेस्टची 8,848, K2 ची 8,511 आणि 8,611, व्हेरी गुड. आणि 8,586 कोणाची आहे? कांचन. मी असे मिस्टेक करणार आहे, बघू द्या कोणाकोणाचं लक्ष असतं. ठीक आहे, हा. भारतीय पठार आहे. प्लेन भाग असतो, काय असतो? प्लेन भाग. आता जर तुम्ही बघितलं, आपलं जवळपास आपण भरपूर भूगोल शिकलेलो आहे. हा पठार खूप वर्षापूर्वी तयार झालेलं आहे. कारण भारत, आता सध्याचा जो भारत आहे तो कोणत्या खंडाचा भाग होता? गोंडवाना लँड. म्हणजे तुम्ही जर एक विचार केला तर भारतीय पठारे हिमालय पर्वत तयार होण्याच्या अगोदरच्या, म्हणजे अगोदरही अस्तित्वात होते. खरे की खोटी गोष्टी सांगा मला. का? कारण इंडियन प्लेट अशी येणार, युरेशियन प्लेटला कोलाइड होणार, त्याच्यानंतर हिमालय पर्वत येणार. त्याच्याही अगोदरचे हे पठार आहेत. नेमकं काय असतं पठारामध्ये बघा. पठार म्हणजे काय? पठार एक उंच सपाट. आता पठार कसा असतो? एक उंच आणि सपाट. पर्वत बघितलं तुम्ही आणि मैदान. आता तीन गोष्टी. आपण पर्वत बघितले, आपलं पठार चालू आहे, नंतर नद्या आणि मैदान बघणे आपल्याला. पठार म्हणजे एक उंच भाग असतो, पण कसा असतो तो? सपाट. त्याला टेकड्यासारखे भाग नसतात. ठीक आहे. आता हे जास्त काही महत्वाचं नाही, हे तुम्ही नंतर वाचू शकता. पहिलं, द्वीपकल्पीय पठार. ज्या गोष्टी महत्वाच्या त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार, आणि ज्या गोष्टी तुम्हाला रीडिंगसाठी आहे त्या मी ऍड करून दिलेल्या आहेत माहितीसाठी तुमच्या. सरासरी उंची असते 600 ते 900 मीटर. किती? 600 ते 900 मीटर. म्हणून जो अरवली पर्वत आहे ना, जो कॉन्ट्रोवर्सी इश्यू चालू आहे, त्याला पर्वताच्या श्रेणीमधून काढण्याचा त्यांचा विचार सुरू आहे 100 मीटर पेक्षा. ठीक आहे, जाऊ द्या. काल सांगितलं मी तुम्हाला ते खडक रचना प्रामुख्याने आर्कियन, नीस आणि शिस्ट या खडकांनी बनलेले असते. ते कसे असतात ते खडक? आर्कियन. आर्कियन म्हणजे कसे सांगा बरं? आर्कियन तुम्ही बघितलं ना, म्हणजे आर्कियन म्हणजे त्यांची काय, आता पठार जे असतात तिथे मातीचे प्रकार असतात. कशाचे प्रकार असतात? मातीचे. म्हणजे ज्या खडकांची माती होऊ शकते सरळ सरळ, आणि जे खडक आपल्याला कशा, म्हणजे ज्या पठारामधून आपल्याला काय मिळू शकते? माती. माती का महत्वाची असते? पिकांसाठी. कशांसाठी? पिकांसाठी. म्हणून या पठारांमध्ये पिके घेऊ शकतो आपण. पर्वतामध्ये पिके घेऊ शकतो का? का? त्यांची खडकांची रचना कशी असते? त्यांचे खडक कसे असतात? पटाश्मी आणि जीवाश्मी. बरोबर आहे. कणाश्मी, जीवाश्मी. बरोबर. आता जीवाश्मी खडकामध्ये जे भूकंप झालेले असतात ना, त्याच्यामध्ये जे जीव असे दबलेले असतात, आता डायनासोर वगैरे तुम्हाला माहिती आहे ना, त्यालाही जीवाश्मी म्हणतो आपण. त्याच्यामध्ये जास्त जाऊ नका आता डीपली. फक्त एवढं लक्षात ठेवा की क्षेत्रफळ सुमारे 16 लाख चौरस किलोमीटर आहे. किती आहे? 16 लाख चौरस किलोमीटर. आणि अनियमित त्रिकोणी आकार आहे त्याचा. जर आपण भारताचा विचार केला तर इथनं असा त्यांचा आकार काय? त्रिकोणी. इथे काय? हिमालय पर्वत. हा जो भाग दिसतो हा मैदानी प्रदेश आहे. कोणता प्रदेश आहे? मैदानी. हा पठार, पश्चिम घाट, पूर्व घाट, आणि इकडं अरुणाचल प्रदेशचा भाग. ठीक आहे. इथेही पठार आहे, इथे गॅप आहे. कोणता गॅप आहे तो बघूया आपण समोर. ठीक आहे. कोणाला जर काही समजलं नसेल तर बघा, नीस आणि सिस्ट थोडंसं नेटवर टाकायचं. जास्त डीप मध्ये आपण जाणार नाही. नीस खडक म्हणजे कसे असतात, सिस्ट खडक म्हणजे कसे असतात. ठीक आहे. सामान्यतः पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे, नर्मदा व तापी वगळता. म्हणजे त्यांचा जो आकार आहे पश्चिमेकडून कसा आहे? पूर्वेकडे. म्हणजे इथून चालू होतो तो आणि इथपर्यंत आहे बघा, इथपर्यंत असा आहे तो. हा पण भाग आहे त्याच्यामध्ये. इथं हिल्स आहे, फॅसो, गॅरी, जयंतिया. आठवतं कुठे आहे त्या? आसाम नाही, मेघालयमध्ये. कुठे आहे? मेघालयमध्ये. ठीक आहे. तेही आपण कव्हर करणार आहोत. नेक्स्ट, प्रमुख विभागणी बघा. नर्मदा नदीच्या खचदरीमुळे, खचदरी म्हणजे ब्रंश व्हॅली किंवा रिफ्ट व्हॅली म्हणतो आपण, ब्रंश घाटी किंवा रिफ्ट व्हॅली. द्वीपकल्पीय पठाराचे दोन मुख्य भागांमध्ये विभागणी होते.
आता ही जी नर्मदा नदीची खचदरी याच्यामुळे आपण त्याला दोन भाग म्हणतो. कोणते? दोन भाग. याला म्हणतो सेंट्रल हायलँड इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये मध्य उच्चभूमी आणि दख्खनचा पठार. त्याला म्हणतो डेक्कन प्लॅटू. कोणता प्लॅटू? डेक्कन. आता हा जो प्लॅटू आहे, हा डेक्कनचा जो भाग आहे, हा पूर्णतः बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे. कोणत्या? बेसॉल्ट. आणि बेसॉल्ट जे खडक असतात ते कशाने तयार होतात? ज्वालामुखी. बरोबर आहे. लावा जो असतो ज्वालामुखीमधून जो लावा बाहेर येतो त्याच्यामुळे ते थंड झाल्यानंतर बेसाल्ट खडकाची निर्मिती होते. ठीक आहे. आता सेंट्रल हायलँडमध्ये काय काय थोडंसं वैशिष्ट्य बघा. नर्मदा नदीच्या खोऱ्याच्या उत्तरेकडील भाग. कोणता भाग आहे? उत्तरेकडील. ही सगळी माहितीच आहे. याच्यामध्ये असं लॉजिकल काहीच गोष्ट नाही. सगळ्या गोष्टी माहितीच आहे. याच्यामध्ये पठारे बघा, मारवाड, माळवा, बुंदेलखंड, बगलखंड आणि छोटा नागपूर प्लाटू. तर छोटा नागपूर जेव्हा शिकतील मी त्याच्यावरती जास्त जोर द्यायचा आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर डेक्कन प्लॅटू नर्मदा नदीच्या जर खाली आलो आपण तर डेक्कन आहे, दख्खनचे पठार म्हणतो मराठीमध्ये आपण त्याला. नर्मदा नदीकडील दक्षिणेकडील पठार. समाविष्ट पठारे कोणते कोणते? महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा. ठीक आहे. बघूया आपण एक एक आता. मध्य उच्चभूमी सेंट्रल हायलँडमध्ये एक आहे मारवाड पठार आणि दुसरं आहे माळवा. आता मारवाड किंवा मेवाड पण म्हणतात त्याला. ठीक आहे. स्थान पूर्व राजस्थान. कुठे येतो? पूर्व राजस्थान. अरवलीच्या पूर्वेस. कुठे? अरवलीच्या पूर्वेस. खडक कोणता आहे तिथं? विंध्यन काळातील वालुकाश्म. वालुकाश्म सँडस्टोन. कोणता प्रदेश येतो? वाळवंटाचा. ठीक आहे. वाळूपासून बनलेले खडक म्हणजे थोडं म्हणजे काय म्हणतो आपण त्याच्यात SiO2 सिलिकाचे प्रमाण जास्त असते त्याच्यामध्ये. आता जास्त टेक्निकल जाऊ नका तुम्ही. कसा आहे तो? सँडस्टोन टाईप. कसा आहे? सँड म्हणजे वाळूंच्या कणापासून बनलेला जो खडक आहे समजा त्या टाईप मध्ये तो असतो. आणि चुनखडी हे तर तुम्हाला माहिती आहे. लाईमस्टोन. जर तुम्हाला एक काही गोष्टी माहित असतील तर तुम्ही जर बघितलं संगमनेरवर तो दगड आहे, ऐकला का तुम्ही? ठीक आहे. गाणं पण येत असं आहे ना. गाणं आठवतं तुम्हाला? दगड नाही आठवणार. तो जो आपण पूर्ण भारतामध्ये जो सप्लाय होतो तो जास्त करून राजस्थानमधून होतो. कुठून होतो? राजस्थान. कारण तिथं हे जे खडक आहे चुनखडी हा प्रकार जास्त आहे. त्याच्यानंतर नदी. बनास नदीच्या प्रवाहामुळे याचा पृष्ठभाग रोलिंग प्लेन. याचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. कधी कधी विचारतात आपल्याला रोलिंग प्लेन खालीलपैकी कोणता पठार रोलिंग प्लेनच्या सारखा दिसतो? कोणतं आहे मग ते? मेवाड. ठीक आहे. कुठे आहे? पूर्व राजस्थान. आता पूर्व राजस्थान आहे. पूर्णच्या पूर्ण राजस्थानमध्ये तुम्हाला हे पेपरला विचारलं जाऊ शकतं. जास्त डीपमध्ये याच्यामध्ये जात नाही. कारण आता प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ना, आता काय होतं पहिल्यापासून याच्यावरतीच प्रश्न विचारले जात होते. नद्या, पठार. आता प्रश्न थोडेसे लॉजिकल थोडेसे वाढवले त्यांनी एक्स्ट्रा. कळालं का? एक्स्ट्रा म्हणजे कसे पूर्व डायरेक्ट प्लेसेस विचारले जायचे. आता ते विचारतात का, व्हेन असं थोडी आपण म्हणतो ना अ, थोडासा विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारे प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केलेली आहे. म्हणून गोष्टी जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही. ठीक आहे. का कसे म्हणजे इथं प्रश्न काय विचारतील ते, इथं आपण एखादं पीक घेऊ शकतो का? मग नाही तर का नाही? मग खाली 4 ऑप्शन देतील. असे थोडेसे लॉजिकल प्रश्न. आता इथे पीक घेऊ शकतो का आपण? का नाही घेऊ शकत? कशाने बनलेला आहे तो? सँडस्टोन टाइप. तिथे पीक येणार का? नाही. असे लॉजिकल प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे थोडी-थोडी. त्याच्यानंतर दुसरं आहे माळवा पठार. हे महत्वाचं आहे. बघा खडक कसा याचा? ज्वालामुखीतून निघालेल्या लावा रसाने याचा खडक बनलेला आहे. ठीक आहे. आणि कुठे आहे ते? मध्य प्रदेश, राजस्थान, विंध्य पर्वताच्या पायथ्याशी. ठीक आहे. विंध्य पर्वत आठवतो कालचा? मग सर्वोच्च शिखर कोणतं आहे त्याच्यामधलं? गुरु शिखर. त्याची उंची? सांगू दे. अरे गुरु शिखर कुठे आहे? अरवली पर्वतात 1752. विंध्य पर्वतात कोणतं आहे? 1722. बरोबर आहे. विंध्य पर्वतामध्ये 752 वालं कोणतं शिखर आहे? सातबावना. कोणतं? सातबावना. असं कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे. वैशिष्ट्य काय आहे? काळी माती. त्याला रेगूर म्हणतो आपण. काय म्हणतो? रेगूर. जिथे समजून घ्या. जिथे बेसॉल्ट खडक आहे. बेसॉल्ट खडक कुठे असतो? ज्वालामुखीपासून बनतो तो. सरळ सरळ. ज्वालामुखीपासून बनलेल्या खडकामध्ये तुम्हाला काळीच माती सापडणार. कोणती? काळी. त्याला रेगूर म्हणतो आपण. आणि काळ्या मातीमध्ये सर्वात जास्त उत्पन्न कशाचं येतं? कापूस. ठीक आहे. चंबळ नदीने तयार केलेली बिहड भूमी. ठीक आहे. याच्यात चंबळ नदीने तयार केलेली एक बिहड भूमी आहे. चंबळ नदी आता नद्या जेव्हा शिकू आपण तेव्हा चंबळ नदी उगम वगैरे काय बघू. मग आता एक गोष्ट तुम्हाला इथून लक्षात ठेवायची. चंबळ नदी कोणत्या पठारामध्ये आहे? माळवा पठारामध्ये. ठीक आहे. बिहड भूमी म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो
खडकाळ टाईप. कशा टाईप? खडकाळ. चंबळ नदीमुळं काय झालेलं आहे, धूप नदीचं ते खोरं आहे ते एक. तिथे आपण म्हणतो ना, पाणी जर असं कंटिन्यू जर पाणी वाहत असलं, तर ते काय करतं पूर्ण माती सोबत घेऊन जातं आणि उरतं काय? खडकाळ जागा. बस खडकाळ जागा समजा तुम्ही. बिहड भूमी म्हणजे काय? खडकाळ जागा जिथं पिके वगैरे येऊ शकणार नाही. ठीक आहे. लक्षात राहू द्या थोडंसं. त्याच्यानंतर आहे आपला दुसरा भाग कोणता आहे? मध्य उच्चभूमीमध्ये बुंदेलखंड ऐकलेलं आहे इतिहासामध्ये. कुठे ऐकलेलं आहे? बाजीराव मस्तानी. बरोबर आहे ना? मस्तानी कुठली होती? माहिती आहे ना? बुंदेलखंड. ठीक आहे. तिथे एका राजाने पत्र लिहिलं होतं. मगरीने पाय धरलेलं. आठवतं का? कोणतं त्या राजाचं नाव सांगू शकता का? जाऊ दे. Googleमध्येच थांबूया आपण. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. मी तुम्हाला फक्त गोष्टी आठवून देते, की असे-असे प्रश्न आहे. होता ना तो प्रश्न? तो आठवायचा घरी गेल्यावर आता. स्थान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. खडक कोणते कोणते? ग्रेनाइट, नीस, याला बुंदेलखंड नीस असेही म्हणतात. ठीक आहे. नद्या बेतवा, दसान, केन. ठीक आहे. बेतवा, केन या नद्या खूप महत्वाच्या आहे आपल्याला पठार शिकताना. वैशिष्ट्य काय आहे? नद्यांच्या कार्यांमुळे हा प्रदेश उंच, सकल व शेतीसाठी काहीसा अयोग्य बनलेला आहे. आता नदी असली की प्रयोग शेतीसाठी अयोग्य का बनत असेल बरं सांगा बरं? नदीसाठी हा अयोग्य का बनत असेल? एक अंदाज. नद्या काय करतात? गाळ वाहून नेतात त्या. काय नेतात? गाळ वाहून. आता तुम्ही म्हणता सर नद्या गाळ वाहून आणतात. पण आणत कुठं असतील गाळ वाहून त्या? शेवटी आणतात ना. इथं काय करतील त्याला आपण काय म्हणतो पूर्ण जमीन खरडतात त्या सरळ-सरळ. कोणत्या आपल्या भाषेत काय करतात ते पूर्ण जमीन खरडतात. आता जमीन खरडतात याचा अर्थ काय? या पठारामध्ये पहिलेच मातीचं प्रमाण उंच असल्यामुळं मातीचं प्रमाण आणि खडकांचं प्रमाण कसं असतं? जास्त. मातीचं प्रमाण कसं असतं? कमी. आणि तीच माती जर नद्यांनी वाहून नेली, तर फक्त बाहेर काय उरतील? खडक. प्रत्येक ठिकाणी नाही उरत, पण अयोग्य काय येतोय शेतीसाठी? फक्त या नद्यांमुळे. जिथे जास्त ज्या पठारामध्ये जास्त नद्या आहेत, तिथे जास्त जमिनीसाठी जागा नाहीये. ठीक आहे. दुसरा कोणता आहे? बघेलखंड पठार. कोणता? बघेलखंड. आता हे तुम्हाला नाही विचारणार बरं खडक वगैरे कोणत्या खडकापासून बनलेला आहे. जो महत्वाचा आहे, जसं की दख्खनचा पठार, तो विचारतो तुम्हाला कोणत्या खडकापासून बनलेला आहे? बेसॉल्ट, लावा. ठीक आहे. हा बघेलखंड कुठे आहे? मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. महत्व सोन नदी आणि महानदी या दोन प्रमुख नदी प्रणालीमध्ये जलविभागाचे कार्य करते. म्हणजे काय? याच्यामध्ये दोन कोणत्या कोणत्या नद्या आहे महत्वाच्या? सोन नदी आणि महानदी. दोन प्रमुख नदी प्रणालीमध्ये जल विभागाचे वॉटर डिवाइड करते. काय करते ते? वॉटर डिवाइड. म्हणजे हा जो पठाराचा पठार काय काम करतं? त्या दोन नदीमध्ये पाण्याला विभागतं सरळ-सरळ. म्हणजे सरळ-सरळ या पठारावरचं पाणी किती नद्यांमध्ये जातं? मेनली दोन. आता यांच्या उपनद्या पण आहेत इथे. पण जास्त आता कसं आहे भारताचा भूगोल शिकताना एक गोष्ट सांगतो तुम्हाला. यूपीएससीचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा यूपीएससी प्रत्येक गोष्टीला समान महत्त्व देते. आता समजा तुम्ही मध्य प्रदेशच्या एखाद्या सरकारी जॉबची तयारी करत आहे. समजा मध्य प्रदेशमध्ये एखादा डेप्युटी कलेक्टर वगैरे, पी-एस-आय वगैरे मध्य प्रदेशसाठी. त्याच्यासाठी हेही महत्त्वाचं राहील. छत्तीसगडमध्ये तयारी करत आहे त्याच्यासाठी काय महत्त्वाचं राहील? हे. तुम्ही जर उत्तर प्रदेशमध्ये तयारी करत आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला अजून डीपमध्ये जावं लागेल. मध्य प्रदेशमध्ये तयारी करत आहे, तर पुन्हा अजून डीपमध्ये जावं लागेल. आता तुम्ही जेव्हा महाराष्ट्राची तयारी करता, तेव्हा महत्त्व कशाला देतील ते? महाराष्ट्र कोणतं पठार आहे ते? दख्खनचे पठार. असं असतात गोष्टी. ठीक आहे. म्हणून यूपीएससी लेव्हलला गोष्टी स्टँडर्ड लेव्हलला ठेवायच्या. स्टँडर्ड म्हणजे कसं? थोडीशी माहिती वाचली, भरपूर आहे आपल्यासाठी. थोडीशी माहिती वाचली, भरपूर आहे. ठीक आहे. हां. आता यूपीएससी काय करते मग? जेव्हा आता अरवली पर्वताचा विषय चालू आहे. कशाचा? अरवली. तेव्हा यूपीएससी भरपूर डीपमध्ये जाणार. भरपूर तुम्ही विचारही करू शकत नाही एवढं डीपमध्ये जाणार. मग तुम्हाला अरवली पर्वताबद्दल ए टू झेड गोष्टी सगळ्याच्या सगळ्या माहिती पाहिजे. ठीक आहे. खूप सोपं असतंय. पूर्वेकडील सर्वात महत्वाचा छोटा नागपूर प्लॅटू. आता नागपूर म्हटल्यावर आपल्याला एक गोष्ट आठवते काय? आपलं नागपूर काय आठवणार आहे? आपलंच नागपूर आठवणार आहे ना? तर असं नाही समजायचं. छोटा नागपूर पठार हा छोटा नागपूरचा एखादा भाग असेल. नागपूरचा छोटासा भाग. तुम्ही जर बघितलं तर बघा. नाव छोटा नागपूर आहे. पण आहे कुठं? झारखंड. प्रामुख्याने झारखंड म्हणजे सर्वात जास्त कुठे? झारखंडला. त्याच्यासोबत कुठे? छत्तीसगड, ओडिसा, पश्चिम बंगाल. हा प्लेटू हे पठार सर्वात महत्वाचं आहे.
खडक गोंडवाना खडकांनी समृद्ध, ज्यामुळे येथे कोळशाचे प्रचंड साठे. सर्वात जास्त साठे कुठे कोळशाचे? छोटा नागपूर प्लॅटूमध्ये. ठीक आहे. खनिजे, कोळसा, त्याच्यानंतर लोह खनिज, त्याच्यानंतर बॉक्साईट आणि अभ्रक. हे बॉक्साईट काय असतं सांगा बरं? बॉक्साईट काय असतं? सायन्स शिकताना कळून जाईल तुम्हाला बॉक्साईट. बरं, एक गोष्ट सांगतो तुम्हाला छोटीशी. छोटीशी समजा आपल्याला सोनं काढायचं. काय काढायचंय? सोनं जमिनीतून. तर डायरेक्ट सोनं निघतं का? त्याच्यासोबत काय असतात? इम्प्युरिटीज असतात. बरोबर? खडक, माती किंवा बाकीचे मेटल त्याला चिटकलेले असतात. तसं आहे बॉक्साईट आहे. काय आहे? बॉक्साईट. ॲल्युमिनियम. काय म्हणतो आपण? ॲल्युमिनियम. याच्यापासून काय बनवतो आपण? काय बनवतो? ॲल्युमिनियम. अभ्रक. काय? आता बघा, माझं बॅकग्राऊंड जे आहे ते सायन्स असल्यामुळं मला याचे मराठी शब्द एवढे परफेक्ट माहीत नाही. अभ्रक म्हणजे काय असतं? लीड वगैरे काय म्हणतो का आपण त्याला? ठीक आहे, जाऊ दे. सायन्समध्ये शिकताना मी तुम्हाला या गोष्टी क्लिअर करेल. फक्त आता सध्या लक्षात काय ठेवा, कोळसा, लोह खनिज, त्याच्यानंतर बॉक्साईट आणि अभ्रक. छोटा नागपूर प्लॅटू डीपमध्ये स्टडी करायचा. जलप्रणाली, येथून उगम पावणाऱ्या नद्यांमुळे अरीय जलप्रणाली. रॅडियल, रॅडियल म्हणजे रॅडियल ही अशी. ठीक आहे, कळालं? रॅडियल म्हणजे असं वाटतं की सेंटरमधून नद्या आलेल्या आहे. कुठून आलेल्या आहे? नद्या सेंटरमधून एक इकडे, एक इकडे, एक इकडे, अशी रॅडियल. रेडियस, रेडियस कुठे असते? सर्कलमध्ये. रेडियस म्हणजे काय? त्रिज्या. आता सर्कलची त्रिज्या कशी असते? प्रत्येक ठिकाणी कशी देते तुम्हाला? ते सर्कल सारखा आकार देते या नद्या प्रणाली इथल्या. ठीक आहे. विभागणी, महत्वाची नदी आहे दामोदर नदी. या पठाराला हजारीबाग पठार उत्तरेस आणि रांची पठार दक्षिणेस. म्हणजे छोटा नागपूर प्लॅटूचे दोन भाग करते दामोदर नदी. कोणते दोन भाग? हजारीबाग आणि हजारीबाग कुठे? दामोदर नदीच्या उत्तरेस आणि दुसरा भाग दक्षिणेस. ठीक आहे. इथे असलेल्या उंच सपाट भूभागांना पाटभूमी म्हणतात. कोणत्या भूमी? पाटभूमी. पेटलँड्स. काय? पॅटलँड्स. पॅटलँड्स कोणत्या पठारामध्ये आहे? छोटा नागपूर प्लॅटू. कुठे येतो? झारखंड, छत्तीसगड, ओडिसा. ठीक आहे. पश्चिम बंगाल. बर. कोणते खडक आहे तिथं? गोंडवाना खडकांनी समृद्ध, ज्यामुळे कोळशाचे साठे, प्रचंड साठे. त्याच्यासोबत कोणते कोणते? लोह खनिज, बॉक्साईट, अभ्रक आणि कोळसा तर आहेच. नदी कोणती तिथं? दामोदर. दामोदर नदी दोन भाग करते पठाराचे. उत्तरेस आहे तुमचं हजारीबाग आणि दक्षिणेस रांची. ठीक आहे. आणि नदीच्या प्रणालीमुळे त्याचा आकार कसा बनलेला आहे? रेडियल. ठीक आहे. रेडियल जल प्रणाली, सॉरी त्याचा आकार नाही, रेडियल जल प्रणाली तिथं. रेडियल म्हणजे काय करायचं? सरळ सरळ तुम्ही फाउंटेन बघितला कारंजा कसं पूर्ण बाजूला पाणी टाकतो? ठीक आहे. तसा एक नदी जर समजा पूर्ण बाजूला त्याच्या नद्या वाहतात. आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आहे, याचा आकार कसा आहे, भारताची प्लेट झुकलेली काय आहे, त्या गोष्टी आपण शिकणारे नद्या शिकताना. की नदी पश्चिमवाणी, पूर्ववाणी, उत्तरेकडे जातात. त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की इंडियन प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली आहे. ह्या गोष्टी आपण का सांगू शकून राहिलो? नद्यांच्या आकारामुळे. कशाच्या आकारामुळे? नद्यांच्या. साधी गोष्ट आहे ना. नदी तुम्हाला सांगेल ना कोणता भाग उंच आहे आणि कोणता खाली आहे. ठीक आहे. नेक्स्ट, त्याच्यानंतर आता दक्षिणेकडील पठार. आपण आता फक्त उत्तरेकडील पठार बघितले, तर मला सांगा उत्तरेकडील पठारमध्ये पहिला कोणतं होतं? मेवाड. दुसरा माळवा. तिसरा बुंदेलखंड. चौथा बघेलखंड. पाचवा छोटा नागपूर प्लॅटू. हे पाच महत्वाचे आहे सेंट्रल हायलँडमध्ये, नर्मदा नदीच्या वरच्या बाजूला. ठीक आहे. आता नर्मदा नदीच्या खालच्या बाजूला म्हणजेच कोणतं पठार आहे? दख्खनचं पठार. ठीक आहे. भारतातील सर्वात मोठे पठार, जे सुमारे 5 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. याच्यामध्ये कोणते कोणते पठार येतात आपले? महाराष्ट्र, त्याच्यानंतर कर्नाटक आणि तेलंगणा. ठीक आहे. उत्तरेस सातपुडा, विंध्य, पश्चिमेस पश्चिम घाट आणि पूर्वेस पूर्व घाट. पठाराच्या उत्तरेस कोण आहे? सातपुडा. आता तुम्ही नर्मदा नदी आपण बघितला काल, माउंटेन रेंजेस, पर्वतरांगा बघितल्या ना. नर्मदा नदीच्या उत्तरेला कोण कोण आहे? सातपुडा, विंध्य पर्वत. मग हे पठार कुठे आहे? नर्मदा नदीच्या खालच्या भागाला. मग याच्या वरच्या भागाला कोण राहणार? तेच पर्वत राहणार. कोणते कोणते? विंध्य, सातपुडा. पश्चिम बाजूला पश्चिम घाट. पश्चिम घाटामध्ये दोन प्रकारे परत,
उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री आणि इकडच्या बाजूला काय राहणार? पूर्व घाट. ठीक आहे. पूर्व घाटातलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कोण सांगू शकेल? पूर्व घाट. पूर्व घाट. महेंद्रगिरीच्या अगोदरचं. आठवा. इथं लिहिलेलं होतं. ठीक आहे. फक्त तुम्हाला अन्नाईमोडी पूर्व घाटामध्ये नाहीये. मी तुम्हाला फक्त रिकॉल करून देते की ह्या गोष्टी तुम्हाला आठवल्या पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर नाही देणार मी तुम्हाला. तुम्ही विचार करा. पूर्व घाटामध्ये कोणतं शिखर सांगितलं होतं काल सर्वोच्च? दख्खनचे पठार आंध्र प्रदेशमध्ये आहे ना ते. दख्खनचे पठार त्याच्यामधलं पहिलं आहे महाराष्ट्र पठार. क्रिटेशियस काळात भारतीय प्लेट युरेशियन रियुनियन हॉटस्पॉटवरून जात असताना झालेल्या ज्वालामुखीच्या भेगीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावा रसासारखा थरावर थर साचून, म्हणजे सरळ सरळ काय, हे जे क्रिटेशियस स्प्रेड वगैरे हे जगाचा भूगोल शिकताना तुम्हाला डीप मध्ये शिकविल मी की काय काय गोष्टी होत्या. आता थोडंसं जनरल नॉलेज देतो तुम्हाला. सुरुवातीला फक्त एकच खंड होता, एकच पूर्ण, आणि पूर्ण काय होतं? पाणी. मग हळूहळू खंड वेगवेगळे व्हायला सुरुवात झाली. मग अशा गोष्टी होताना भारत जेव्हा इकडं वेगळा होता, गोंडवाना लँडचा भाग होता, तेव्हा काय भूकंप तर व्हायचेच ना तेव्हाही, बरोबर आहे. अशा भूकंपामधून ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ज्वालामुखीचा जो लावारस आहे तो थंड होत 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 जाऊन या पठाराची निर्मिती झालेली आहे. म्हणून त्याला बेसॉल्ट खडक म्हणतात. कोणता खडक म्हणतो आपण? बेसॉल्ट. ठीक आहे. बघा, बेर आला का इथं? ब झाला आहे ना. हे घ्या, बेसॉल्ट. कोणता खडक? बेसॉल्ट. अनेक थर आहे, अनेक थर आहे बेसॉल्ट खडकाचे, अनेक थर आहे. आणि बेसॉल्ट खडक हा एकदम टफ असतो, त्याच्यामुळं शक्यतोवर शक्यतोवर खालच्या भागामध्ये भूकंप होत नाही. काय होत नाही? भूकंप. ठीक आहे. रचना पायऱ्यांसारखी रचना आहे. कशी रचना आहे? पायऱ्यांसारखी. आता खडक मला सांगा. आता पहिले समजा ज्वालामुखी वरती आला, बरोबर, एक भाग तयार झाला, पुन्हा ज्वालामुखी वरती येईल. आता ज्वालामुखी येतो, पाणी का ते नाही, तो जोपर्यंत असा फ्लो होत जाईल तोपर्यंत थंड होत जाईल. काय होत जाईल? थंडा. म्हणजे खालचा भाग खाली राहिला, वरचा भाग वरती राहिला. परत दुसरा ज्वालामुखी आला, परत तो काय होईल? थंडा होत चालेल. म्हणून याची रचना अशी पायऱ्यासारखी वाटते आपल्याला. कशी वाटते? पायऱ्यासारखी. ठीक आहे. आणि यालाच काय म्हणतो आपण? ट्रॅप. म्हणून दख्खनचे पठार किंवा दख्खन ट्रॅप किंवा डेक्कन ट्रॅप म्हणतात इंग्लिशमध्ये. त्याला काय म्हणतात? डेक्कन ट्रॅप. कारण लावा रस थंड होताना पायऱ्यासारखा बनत चालतो. तुम्ही बघितले असतील ना व्हिडिओ, कसा बनत चालतो तो? पायऱ्यासारखा. ठीक आहे. आता जिथे बेसॉल्ट आहे तिथे कोणती माती असणार? रेगूर. रेगूर म्हणजेच कोणती? काळी. आणि ती पिकांसाठी सर्वात सुपीक समजल्या जाते. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट आहे तुमचं कर्नाटक आणि तेलंगणा. एक एक बघूया आपण. कर्नाटक, याला म्हैसूरचे पठार म्हणतो. म्हणून तुम्ही काल बघितलं असेल अँग्लो म्हैसूर वॉर. त्याला अँग्लो म्हैसूर का म्हणतात कळालं तुम्हाला? जुन्या काळापासून त्याचं नाव आलेलं आहे म्हैसूर. काय? म्हैसूर. किती झाले होते इंग्रज आणि म्हैसूरमध्ये वॉर? 4. पहिल्या 2 वॉरमध्ये कोण होतं? हैदर अली. दुसऱ्या वॉरमध्ये टिपू सुलतान होता. हैदर अलीचा मृत्यू झाला. तिसऱ्या वॉरमध्ये टिपू सुलतानला अर्धे राज्य गमवावे लागले. आणि चौथ्या वॉरमध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला. कधी झाला होता? 1799. अशा गोष्टी लक्षात ठेवा, अभ्यास वाढवा. कर्नाटक पठार. कोणतं पठार? कर्नाटक. कुठे? याचे 2 भाग आहे, मळनाड आणि मैदान. पश्चिमेकडील घनदाट जंगलाचा डोंगराळ प्रदेश. पश्चिमेकडील. आता कर्नाटक हे बघितलं तुम्ही तर पश्चिमेकडे पश्चिम घाट आहे. कोणते घाट आहे? पश्चिम घाट. त्याला लागूनच पठार असल्यामुळे तिथं घनदाट जंगलाचा प्रदेश असणार. आणि पूर्वेकडे कोणतं आहे? मैदान. ठीक आहे. कमी उंचीचा. उंची किती असते पठाराची? 600 ते 900. मग याच्यापेक्षा याची उंची कशी असणार? कमी. मग याच्यावरून काय समजतं तुम्हाला? याची उंची कमी आहे म्हणजे इथल्या नद्या कुठे येणार? बंगालच्या उपसागराला मिळतील. अशा गोष्टी लॉजिकली कनेक्ट करत चालायचं की याची उंची जास्त आहे म्हणून इथून निघणाऱ्या नद्या कुठे येणार? इकडे येणार. कारण पश्चिम घाटाला तोडून तर तिकडे जाऊ शकत नाही ना त्या. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही कृष्णा, कावेरी त्या नद्या कुठे मिळतात? बंगालच्या उपसागराला. संपत्ती, लोह खनिज. बेसाल्ट खडकामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला लोह खनिजच सापडणार. कारण तो कशापासून बनलेला आहे? लावा. आणि पृथ्वीच्या पोटामध्ये सर्वात जास्त कोणतं खनिज सापडतं? लोह खनिज. कोणतं खनिज? लोह खनिज. ठीक आहे. सायन्स आणि जिओग्राफी थोडंसं मिक्स करायचं. बाबा बुदिनगिरी नाव येते. कुठे? बाबा बुदिनगिरी. आणि सोने पण सापडतं. ठीक आहे. कोलार आणि हट्टी. ठीक आहे.
आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याकडे सोन्याचे साठे आहे. तुम्ही जमीन खदायला सुरुवात करा, एखाद्याला सापडला तर कल्याण होऊन जाईल. ठीक आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? पण आपण महाराष्ट्र बघून राहिलो का? मग काय बघून राहिलो? कर्नाटक. तिकडे नका जाऊ, त्याचे आपले पहिलेच वाद आहे भाषेमुळं. तेलंगणा. कोणतं पठार? तेलंगणा. तेलंगणाची राजधानी हैदराबाद. तेलंगणा राज्य कोणामधून वेगळं झालेलं आहे? आंध्र प्रदेश. कर्नाटकची सांगून द्या एकदा. बँगलोर. ठीक आहे, कर्नाटकची बँगलोर. बरं, एक थोडासा जनरल नॉलेजचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. कर्नाटक मधल्या कोणत्या धरणामुळे कोल्हापूर साईडला पूरस्थिती निर्माण होते असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे? जळगाव. कर्नाटकचं असं कोणतं धरण आहे? ऐकलंय? आलमट्टी. कोणतं धरण? आलमट्टी. ऐकलेलं आहे ना? ठीक आहे, जाऊ द्या. तेलंगणा पठार. कोणतं पठार? तेलंगणा. आर्कियन नीस आणि धारवाड खडक. आता हे आर्कियन जे आहे ना, आर्कियन नीस हा पिरियड आहे. ते पिरियड राहायचे, आपण म्हणतो डायनासोरचा पिरियड, त्याच्यानंतर दुसरा पिरियड, मग त्या माणसांचा पिरियड. ठीक आहे, आपण ते बघणार आहे. आता सध्या तुम्ही एवढं काही डीप मध्ये जाऊ नका. सध्या फक्त नजरेपुढे आणा शब्द की आर्कियन नीस नावाचा एक असा काहीतरी खडक आहे. नद्या गोदावरी, कृष्णा, पेन्नार नद्यांनी हा प्रदेश सुजलाम सुफलाम केला आहे. कसा केला आहे? सुजलाम सुफलाम. पेन्नार नदी भरपूर वेळेस विचारली बरं पेपरला. तेलंगणामध्ये. कुठे? तेलंगणा. बघूया आपण. वैशिष्ट्य खनिज संपत्तीने समृद्ध. आता काय, पृथ्वीच्या पोटातूनच गोष्टी बाहेर येऊन राहिल्या, त्याच्यामुळे इथे खनिज संपन्न असणारच हे प्रदेश. पण छोटा नागपूर प्लॅटो सर्वात जास्त खनिज संपन्न प्रदेश आहे. कोणता? छोटा नागपूर. का? त्याचं रिझन आहे, त्याचं रिझन सांगतो तुम्हाला. डायनासोर जे होते, आता छोटस सांगतो. डायनासोर जेव्हा ते उल्कापिंड उल्कापात झाला होता ना, तेव्हा छोटा नागपूर प्लॅटू हा गोंडवाना लँडचा भाग होता. कोणाचा भाग होता? म्हणजे तेव्हा साऊथ आफ्रिकेचा भाग होता, असं सरळ सरळ तुम्ही म्हणा. कशाचा? साऊथ आफ्रिकेचा. साऊथ आफ्रिकेतल्या गोष्टी आणि गोंडवाना लँडच्या काही गोष्टी मॅच करतात. काय करतात? मॅच करतात. म्हणजे बघा, शास्त्रज्ञ जेव्हा शोध लावतात ना, शास्त्रज्ञ काय करतात? शोध लावतात. मग बाकीचे त्यांना प्रश्न विचारतात. कारण एखाद्याने एखादी गोष्ट केली तर प्रश्न विचारणारे भरपूर जण आहे. मग त्यांना प्रश्न विचारला की हा गोंडवाना लँडचाच भाग आहे हे तुम्ही कशावर सांगू शकता? कळालं ना तुम्हाला? आता आपल्याकडे काही टेक्निकल गोष्टी होत्या का तेव्हा? इंडियन प्लेट तुटून इथं आली. तर त्यांनी अशा अशा काही गोष्टी कनेक्ट केलेल्या आहे की इथे सापडणारे सोन्याचे साठे आणि साऊथ आफ्रिकेत सापडणारे सोन्याचे साठे कसे साम्यता दर्शवतात. इथं सापडणाऱ्या दगडी कोळशामध्ये ज्या काही गोष्टी सापडल्या, जे काही बोन्स सापडले आपल्याला, त्यांची डेटिंग केली. कार्बन डेटिंग म्हणतो आपण त्याला. आठवतं तुम्हाला? कार्बन डेटिंग. आणि साऊथ आफ्रिकेतल्या लोकांची कार्बन डेटिंग म्हणजे तिथं सापडणाऱ्या खनिज संपत्तीची कार्बन डेटिंग सारखीच आहे. त्याच्यामुळं असे काही कनेक्शन देऊन त्यांनी प्रूफ देऊन सांगितलं की भारत हा साऊथ आफ्रिकेचा भाग होता. साऊथ आफ्रिका म्हणजेच काय? पूर्ण कशाचा भाग होता? गोंडवाना लँडचा. म्हणून तिथं सापडणारं खनिज छोटा नागपूर प्लॅटूला जास्त सापडतं. ठीक आहे, त्याच्यानंतर झालं हे, जास्त नाही राहिलं आता. पूर्वेकडील छोटासा विस्तार. आता हा गॅप होता, मालदा गॅप. कोणता गॅप? मालदा. म्हणजे सुरुवातीला काहीच नव्हतं तिथं, असं पूर्ण गॅप राहायचा. पण नद्यांनी वर्षानुवर्षे गाळ वाहून आणला तिथं. इथं दिलेलं असेल कुठेतरी, बघा तुम्ही. नद्यांनी वर्षानुवर्ष गाळ वाहून आणला आणि तो गॅप भरला. काय भरला? तो गॅप असा भरून टाकला. आणि तिथं नंतर आपले राज्य माहिती तुम्हाला कोणते कोणते, तर बघा. पूर्वेकडील विस्तार मेघालय पठार. कोणते पठार? मेघालय. हे पठार द्वीपकल्पीय पठाराचाच एक भाग आहे, जो मालदा गॅप. हा गॅप येतो. काय नाव आहे त्याचं? मालदा गॅप. मुळे मुख्य भूभागापासून वेगळा झाला आहे. हा मुख्य भूभाग आहे पूर्ण, त्याच्यापासून तो वेगळा दिसतो तुम्हाला. कसा दिसतो तो? वेगळा. निर्मिती भूगर्भीय हालचालीमुळे मधला भाग खाली खचला. हालचाली होत असतात, बरोबर आहे. हा पहिले कनेक्टेड भाग होता, हा भाग कसा गेला? खाली गेला. खाली गेला म्हणजे याची उंची झाली कमी. मग नद्या कुठे येणार? कमी उंचीच्या प्रदेशात. ठीक आहे. आणि नंतर गंगा ब्रह्मपुत्रा, बघा या दोन नद्यांनी तो गॅप भरून टाकला. ठीक आहे, गाळाने तो गॅप भरला गेला. आता वर्षानुवर्ष प्रोसेस चालू असते. ठीक आहे, वर्षानुवर्ष नद्या गाळानच चालतात सोबत. ठीक आहे, त्याच्यामुळे हा जो खाली खचलेला भाग होता, कशामुळे? पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे तो या नद्यांनी भरून टाकला. याच्यामध्ये प्रमुख टेकड्या कोणत्या आहे? गॅरो, खासी, जयंतिया. कुठे आहे? मेघालय. हे लक्षात ठेवा. विस्तार, याचा विस्तार आसाम मध्ये कार्बी आंग्लोक पठार म्हणून ओळखला जातो. कोणता? कार्बी आंग्लोक पठार.
ठीक आहे. सर्वोच्च शिखर शिलाँग शिखर 1961 आणि खासी टेकड्यांमध्ये असलेले मानसिनराम हे जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण आहे. तुम्हाला माहिती आहे चेरापुंजी आणि मानसिनराम. मानसिनराम नंतर कोणतं आहे? चेरापुंजी. आणि हे दोन्ही पण मानसिनराम पण आणि चेरापुंजी पण कुठे आहे? मेघालयमध्ये. ठीक आहे. आणि शेवटचं काय नाव आहे? दंडकारण्य किंवा अरण्यमय पठार छत्तीसगड, ओडिसा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. याला दंडकारण्य का म्हणतात? तुम्ही जर रामायण जर चांगल्या प्रकारे बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे रामायणामध्ये दंडकारण्य अरण्य नावाचा एक भाग होता. जसं आपण महाभारतामध्ये एक प्रश्न बघितला होता भीष्म पर्व, आठवतो तुम्हाला? तसं रामायणामध्ये या घनदाट जंगलाचा उल्लेख आढळतो. वैशिष्ट्ये अत्यंत दुर्गम आणि घनदाट जंगलांचा प्रदेश. सीआरपीएफ वगैरे माहिती आहे तुम्हाला? छत्तीसगड या साईडला जास्त नक्षली ऍक्टिव्हिटी होतात. का होतात? कारण हा अतिशय घनदाट प्रदेश आहे आणि मागासलेला प्रदेश आहे. तिथे जाण्यास तिथे टेक्नॉलॉजिकल सुविधा काही नाहीये. जशा बाकीच्या ठिकाणी आहे सगळ्या टेक्नॉलॉजी, सगळ्या सुविधा, हॉस्पिटलायझेशन, त्याच्यानंतर ज्या काही नीड्स आहे त्या इथे नाहीये. मग त्या नीड्स नाहीये, जॉब्स नाहीये, शाळा बरोबर नाहीये. मग मुलं काय बनणार? नक्षली बनणार. आणि त्यांना मग आता नक्षली टार्गेट कोणाला करतात शक्यतो? आम जनतेला करतात का? सांगा. आम जनतेला करतात का ते? नाही. कोणाला टार्गेट करतात ते? सरकारी ऑफिसरला. ठीक आहे. त्यांचं असं त्यांना काय वाटतं? लाडकी बहीण योजना आली समजा, आमच्यापर्यंत नाही पोहोचली. बरोबर आहे ना? आता समजा साधी गोष्ट आहे. आता हे तुम्हाला काहीच माहीत नाही. ऐका मी तुम्हाला काहीच्या काही जरी शिकवलं, तर तुम्ही काय म्हणणार? बरोबरच आहे. मग तसं जर त्यांनी सांगितलं, "हां, तू लाडकी बहीणमध्ये बसत नाही बरं, तू लाडकी बहीणमध्ये बसत नाही." बरोबर आहे. असे तिथं ऑफिसर जातात आणि करप्शन करतात. आता करप्शन केलं मग काही एखादे त्याच्यामधला जर एखादा वेल एज्युकेटेड पर्सन असला, ठीक आहे, आपला एखादा बसलेला सारखा एखादा एज्युकेटेड पर्सन असला त्याच्यामध्ये, तो काय करतो? 4-5 त्याच्यानंतर 40-50 त्याच्यानंतर 100-150 जणांचा ग्रुप बनवतो. त्यांना गोष्टी समजावून सांगतो आणि ते काय बनतात मग? नक्षलाइट्स. काय बनतात? नक्षलाइट्स आणि ते यांना टार्गेट करतात. सीआरपीएफ शक्यतो त्यांच्यासाठीच बनलेली फोर्स आहे. गोंड, मुरिया, हलबा ह्या काय आहे? त्याच्यामधल्या आदिवासी जाती. बघा आदिवासी जातीचे याच्यामधूनच नक्षलाईट बनतात जास्तीत. लोहखनिज टीनच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध आणि प्रमुख नदी कोणती? प्रमुख नदी आहे इंद्रावती. कोणती? इंद्रावती. बघा हे शिकताना तुम्हाला बोरिंगच वाटणार, बोरच होणार तुम्ही, कारण ह्या फॅक्च्युअल गोष्टी आहे जसाच्या तशा. तुम्हाला काय करायचं आता? तुम्ही काय करायचं? जेव्हा मी शिकवतो तेव्हा तर शांततेने समजून घ्यायचंच आहे. याच्यानंतर परत एक गोष्ट सांगतो तुम्हाला, याच्यामध्ये जर स्ट्रॉंग बनायचंय तर ही पीपीटी जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा ती रीड करायची. काय करायची? 1-2 वेळेस रीड करायची. जास्त नाहीये. 18-19 पेजेसची पीपीटी असते आपली. रीड करायची. 1 वेळेस रीड करा, 2 वेळेस रीड करा. मग माझा व्हिडिओ बघा. ठीक आहे. शांततेत व्हिडिओ बघा आणि नंतर परत एकदा रीड करा. तुम्हाला हे काहीच नवीन वाटणार नाही. डायरेक्ट माइंडमध्ये फिट होईल. ठीक आहे. पुढं काय आहे? हां, एवढे पठार बघितले आपण कोणते-कोणते? मारवाड म्हणजे मेवाड, माळवा, त्याच्यानंतर बुंदेलखंड, बागेलखंड. हा कोणता भाग आहे? सेंट्रल हायलँड, नर्मदा नदीच्या वरती. नर्मदा नदीच्या खाली जर आलो आपण महाराष्ट्र किंवा दख्खनचे पठार, कर्नाटक, तेलंगणा, दंडकारण्य. छोटा नागपूर वरती आहे ना? सॉरी, छोटा नागपूर वरचा भाग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मेघालय पठार. मेघालयलाच काय म्हणतो आपण? कोणतं पठार म्हणतो? शिलाँग. ठीक आहे ना? कोणतं? शिलाँग. त्याच्यानंतर छोटासा आता भारतीय पठार देशाचा आधारस्तंभ. काय आधारस्तंभ आहे? प्राचीन आणि स्थिर भूभाग गोंडवाना लँडचा भाग होता तो. सुपीक मुद्रेचे आगार. प्रत्येक ठिकाणी काय आहे तुम्हाला? सुपीक मुद्रा आहे आणि तुम्ही जर बघितलं भारताला जो कृषी प्रधान देश म्हटला जातो, तो जो कृषी प्रधान देश आहे, जी सगळे पिके जे आहे शक्यतोवर ते 90-95% म्हणू शकतो आपण. कुठे बनतात ते सगळे? भारतीय पठारांमध्ये. माउंटेन रेंजेसमध्ये बनतील का पिकं? नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जलसंपत्तीचा उगम. जलसंपत्तीचा उगम म्हणजे काय? सरळ-सरळ महत्त्वाच्या ज्या नद्या आहेत, कोणत्याही गोष्टीसाठी पाणी महत्त्वाचं असतं. काय महत्त्वाचं असतं? पाणी. ठीक आहे. आणि जिथे नदी आहे तिथेच तुम्हाला वस्ती दिसेल. तुम्ही जर इतिहासात डोकावून पाहिलं असं, ठीक आहे, तर तुम्हाला हडप्पा संस्कृती कोणत्या नदीवरती आहे? सिंधू. अशी कोणतीही संस्कृती घ्या तुम्ही, तुम्हाला कुठे दिसेल ते नदीच्या काठीच. कारण त्यावेळेस होते का बोर वगैरे, पाईपलाईन वगैरे काही नाही.
आणि धन्यवाद. हे जरा मोठ्यानं म्हणता तुम्ही धन्यवाद. जय श्रीकृष्ण. काही जर तुम्हाला अडचण असली किंवा बघा, एखाद्या वेळेस पीपीटी बनवताना मिस्टेक होऊ शकते. तुम्ही सांगायचं, "सर इथे इथे या गोष्टी चुकलेल्या आहेत." या गोष्टी नवीन आहे तुमच्यासाठी. या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्याच लागतील. ठीक आहे? आता पुढचा पार्ट कोणता आहे? नद्या. बरोबर आहे? उद्या स्विमिंग सूट घेऊन यायचं. नदीवर जायचंय आपल्याला. ठीक आहे? चालेल? भेटू उद्या.